नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्बल ॲबिलिटी या युनिटवरती PYQs बघणार आहोत, ज्यामध्ये आपलं फोकस इंग्लिश ग्रामरवरती असणार आहे. जसे की क्वेश्चन टॅगचे प्रश्न आहेत, एरर स्पॉटिंग आहे, है ना, करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचे आहेत. तर असे प्रश्न जे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारले गेले होते, ते प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत, तेही डिटेल सोल्युशन सोबत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. एक्झामिनेशनची डेट आता आलेली आहे आणि या उर्वरित कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण स्ट्रॉंगली प्रिपरेशन करायचं आहे. सो त्यासाठीच येत्या 1 डिसेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करत आहोत फॉर द सिरियस स्टुडंट्स हू आर प्रिपेरिंग फॉर MBA CET 2026, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केलं जाईल. यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये शिकवलं जाईल. त्यासोबतच जर तुमचं काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस झाला तर त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल. सो तुमचा कुठलाही सेशन मिस होणार नाही. तुमचं स्टडी जो आहे, प्रिपरेशन जो आहे तो कंटिन्यू राहील. त्यासोबत तुम्हाला टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा या बॅचमध्ये मिळणार आहेत, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट तर क्लिअर होईलच, बट कन्सेप्ट सोबत तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल. वेगवेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही कराल, मॉक टेस्ट द्याल आणि तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप कराल, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली पेपर द्याल आणि जास्तीत जास्त मार्क्स येऊन बेस्ट कॉलेजमध्ये MBA कराल. त्यासोबत MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला मिळेल. सो लवकरात लवकर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. अदरवाईज तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येऊ शकते. सो अजिबात उशीर करायचा नाहीये. आजच प्रिपरेशनला स्टार्ट करा आणि बॅच जॉईन करा. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर हा आहे तुमचा पहिला प्रश्न. काय म्हणतोय बघा, व्यवस्थित समजून घ्या. फिल इन द ब्लँक्स विथ द क्वेश्चन टॅग. ठीक आहे, क्वेश्चन टॅगचा हा प्रश्न आहे. काय सेंटेन्स दिलाय? आय डोंट नो अ लिटल अबाउट युअर प्लॅन, कॉमा, डॉट 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 क्वेश्चन मार्क. त्या डॉट डॉट डॉटच्या जागी आता आपल्याला काय करायचंय? ऑक्झिलरी वर्ब टाकायचंय. बट त्याच्या आधी काही गोष्टी समजून घ्या. जो सेंटेन्स आहे तो आहे पूर्णतः नकारार्थी, राईट? आणि जो क्वेश्चन टॅग येणार आहे गाळलेल्या जागी, तो असायला पाहिजे पॉझिटिव्ह, म्हणजेच होकारार्थी. ठीक आहे, नकारार्थी असेल तर पुढे आपल्याला, म्हणजे निगेटिव्ह असेल सेंटेन्स तर आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागतं. मग यामध्ये काय आलेलं आहे? जो तुमचा ऑक्झिलरी वर्ब आहे, है ना, किंवा या सेंटेन्समध्ये दिलेल्या सेंटेन्समध्ये वर्ब कुठलेला आहे? तर डोंट आलेला आहे. बरोबर आहे? मग त्यालाच आपल्याला काय करायचं? पुढे जाऊन पॉझिटिव्ह मध्ये बदलायचं आहे. मग त्याचं काय येईल? डू येणार. आणि जो तुमचा आय आहे तो जसंच तसे त्याच्या पुढे येईल, डू आय. राईट? मग डू आय हे ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन सी आहे, त्यामुळे राईट आन्सर येतो ऑप्शन सी. ठीक आहे, क्वेश्चन टॅग अशा पद्धतीने करायचा आहे. नकारार्थी वाक्याचा असल्यामुळे आपल्याला जो क्वेश्चन टॅग पुढे द्यायचा आहे तो पूर्णपणे पॉझिटिव्ह द्यायचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न एरर स्पॉटिंगचा आहे. ही इज इन द हॅबिट ए ऑफ गोइंग आउट, बी ऑन अ मॉर्निंग वॉक, सी रेग्युलरली, डी. आणि ई असेल तर नो एरर आहे. आता यामध्ये काय झालंय की पूर्ण सेंटेन्स हा ही इज इन द हॅबिट ऑफ गोइंग आउट ऑन अ मॉर्निंग वॉक रेग्युलरली असं, बट त्याला डिवाइड केलेलं आहे ABCD E मध्ये. आता ई जो आहे तो सेंटेन्स मध्ये नाहीये, त्याचा अर्थ आहे नो एरर, याच्यामध्ये एरर नाहीये. राईट? मग यामध्ये जर ग्रॅमॅटिकली बघायला गेलं तर ही इज इन द हॅबिट ही इथपर्यंत बरोबर आहे. हॅबिट ऑफ गोइंग आउट इथपर्यंत बरोबर आहे. ऑन अ मॉर्निंग वॉक आल्यामुळे इथं थोडंसं चुकत आहे. ऑन अ मॉर्निंग वॉक नाही पाहिजे इथं, बरोबर आहे ना? इथे काय पाहिजे? फॉर अ मॉर्निंग वॉक, है ना. ही इज इन द हॅबिट ऑफ गोइंग आउट फॉर अ मॉर्निंग वॉक असं यायला पाहिजे.
ऑन अ मॉर्निंग वॉक आले, त्यामुळे ऑप्शन सी जो आहे म्हणजे सी स्टेटमेंट जो आहे तो इथे एरर किंवा चुकीचा आहे असा दिसतो आहे. म्हणजे आपल्याला एरर स्पॉट करायचा ना, तिथे चूक ओळखायची आपल्याला, तर सी इथे एक्झॅक्टली चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन ए सी स्टेटमेंट. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, आता सेंटेन्सेस दिलेले आहेत, जवळपास 5 सेंटेन्स दिलेत आणि त्यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर्स असणार आहेत. एक सेंटेन्स असा आहे जो पूर्णतः ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. ठीक आहे, मग एक एक सेंटेन्स अगोदर वाचून घेऊया. मोहन इज सिनियर टू विजय. मोहन इज मोर सिनियर टू विजय. मोहन इज सिनियर दॅन विजय. मोहन इज लेस सिनियर टू विजय. मोहन इज मोस्ट सिनियर टू विजय. राईट, यामध्ये राईट आन्सर जो येणार आहे म्हणजे करेक्ट सेंटेन्स जो येणार आहे तो येणार आहे ऑप्शन सी म्हणजे पहिला सेंटेन्स. ऑप्शन सी 1 दिले, 1 म्हणजे पहिला सेंटेन्स. मोहन इज सिनियर टू विजय. राईट, आता यामध्ये काय झालंय बघा, हे जे विशेषण आहे है ना, ज्या विशेषणाचा शेवट आय ओ आर ने होतो म्हणजे सिनियर है ना, सिनियर आय ओ आर आले शेवटी है ना, सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, इन्फिरियर अशा प्रकारे. त्यांच्यानंतर टू है ना, टी ओ हे शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन यायला पाहिजे. राईट, दॅन नाही येणार. करेक्ट, दॅन नाही येणार, तिथे टूच यायला पाहिजे. आलं लक्षात. मग तसंच आधी मोर किंवा लेस सुद्धा वापरलं जात नाही, म्हणजे मोर सिनियर, लेस सिनियर असं सुद्धा वापरलं जात नाही. राईट, मग मोर सिनियर सुद्धा येणार नाही है ना, दॅन सुद्धा येणार नाही, दॅन पण वापरलं जात नाही, लेस सुद्धा वापरलं जात नाही आणि मोस्ट सुद्धा वापरलं जात नाही. तर मोहन इज सिनियर टू विजय हे एक्झॅक्टली करेक्ट सेंटेन्स आहे. बरोबर आहे ना. आता आय ओ आर असेल तर टू यायला पाहिजे, दॅन यायला नाही पाहिजे. दॅन येतं इथे म्हणून आपण हे कट केलेलं आहे. बरोबर आहे, बाकीच्या मध्ये टू आलेला आहे, बट तिथे लेस किंवा मोर किंवा मोस्ट हे सुद्धा वापरलं जात नाही. राईट, मग मोर नाही, लेस नाही, मोस्ट नाही है ना, हेही गेलं, हेही गेलं, हेही गेलं, हेही गेलं, मग उरलं काय, मोहन इज सिनियर टू विजय. एक्झॅक्टली करेक्ट सेंटेन्स जो आहे ग्रॅमॅटिकली तो आहे सेंटेन्स नंबर 1. पुढचा प्रश्न बघा, फ्रेज रिप्लेसमेंट बद्दल आहे. ही विल नेव्हर सक्सीड हाऊ एव्हर हार्ड ही विल ट्राय. राईट, आता यामध्ये काय चूक झालेली आहे की ही विल नेव्हर सक्सीड हे एक स्टेटमेंट आहे. हाऊ एव्हर म्हटलं तर इथून सेकंड स्टेटमेंट सुरू होत आहे. बट सेकंड स्टेटमेंट मध्ये चूक अशी झालेली आहे की हाऊ एव्हर वापरल्यानंतर इथे परत फ्युचर टेन्स वापरला जात नाही. इथे कुठला वापरला जातो तर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. ओके, मग सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायला पाहिजे, तर मग दिलेल्या ऑप्शन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा स्टेटमेंट जो आहे किंवा त्या रूलमध्ये बसणारा स्टेटमेंट जो आहे तो कुठला आहे ते आपल्याला बघायचं आहे. हाऊएव्हर हार्डली म्हटलं तर इथे क्रियापदाला ly ing काहीही लागत नाही. बरोबर आहे, त्यामुळे हे पूर्णपणे चुकतो आहे. राईट, त्यानंतर हाऊएव्हर हार्ड ही ट्राईज हे एक्झॅक्टली बरोबर येतं. राईट, हाऊएव्हर हार्ड ही ट्राईड येणार नाही, क्रियापदाचं तिसरं वगैरे रूप येत नाही. हाऊएव्हर हार्ड ही ट्राय सुद्धा येणार नाही, कारण ऑलरेडी ट्राईज येतं, IES लागतं. बरोबर आहे, आणि नो इम्प्रुव्हमेंट सुद्धा इथे, तर हे तर काहीच संबंध नाही येते, त्यामुळे ऑप्शन बी एक्झॅक्टली करेक्ट येतोय. मग ही विल नेव्हर सक्सीड हे ऑलरेडी फ्युचर बद्दल सांगतंय. हाऊएव्हर पासून जेव्हा स्टेटमेंट सुरू होईल तिथे सिंपल प्रेझेंट टेन्स यायला पाहिजे. मग ही विल नेव्हर सक्सीड हाऊएव्हर हार्ड ही ट्राईज असं स्टेटमेंट यायला पाहिजे. ठीक आहे, परत आपल्याला फ्रेज रिप्लेसमेंटचा प्रश्न आलेला आहे. नो सुनरचा आहे. नो सुनर डिड द पोलीस अराईव्ह दॅन एव्हरीबडी लेफ्ट द सीन. ओके, आता यामध्ये जर बघायला गेलं तर नियमानुसार हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. कारण नो सुनर जेव्हा आपण करतो किंवा अशा वाक्याची रचना जेव्हा आपण करतो तेव्हा नो सुनर असतं प्लस सहाय्यक क्रियापद जे की डीड आलेलं इथं. राईट, त्यानंतर करता यायला पाहिजे, मग त्यानंतर मूळ क्रियापद यायला पाहिजे जसं की अराईव्ह, आणि मग पुढे दॅन आलेला आहे है ना, प्लस करता म्हणजे एव्हरीबडी आलंय, भूतकाळाचं क्रियापद है ना, लेफ्ट आले, आणि पुढे तुमचं बाकीचं आहे. मग त्यानुसार जर बघायला गेलं तर इथे काही चेंजेस करायची गरज नाही, त्यामुळे ऑप्शन ई येतो इथे, नो इम्प्रुव्हमेंट. ठीक आहे, हे तुमच्याच एक्झामिनेशन मध्ये विचारलेले प्रश्न आहेत. जी लेटेस्ट एक्झामिनेशन झाली होती 2024 मध्ये त्या परीक्षेतला हा प्रश्न आहे. ठीक आहे,
क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे पुढचा. नोबडी लाईक्ड युअर ऍक्टिव्हिटीज डॉट 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 क्वेश्चन मार्क. आता बघा, जेव्हा आपल्याला एखादं सहाय्यक क्रियापद असेल है ना, जसं की आय डिडंट म्हटलं है ना, तर आपल्याला डू आय असं लिहिता येतं, सोप्या पद्धतीमध्ये करता येतं. पण आता इथे आले की नोबडी है ना, आता लाईक्ड असं वर्ड आलाय, त्यामुळे आपल्याला एकतर कळतं की हा भूतकाळातला आहे, पास्ट टेन्स मधला आहे. मग त्यामुळे आपल्याला क्रियापद काय घ्यावं लागेल, डीड घ्यावं लागेल, राईट. आणि नोबडी आलंय बरोबर, तर तिथे अनेक वचनेच घ्यावं लागेल. सो डीड दे तिथं यायला पाहिजे. करेक्ट. डीड दे आहे का ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन सी. आलं लक्षात. सो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. जेव्हा डोंट डिडंट असं जर नसेल तर या पद्धतीने अगोदर टेन्स ओळखायचा, टेन्स नुसार आपल्याला ते क्रियापद घ्यायचं. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं. पुढचा प्रश्न प्रिपोजिशनचा आहे. ही डाईड डॉट 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 व्हायलन्स. डाईड फॉर व्हायलन्स, ऑफ व्हायलन्स, बाय, विथ, फ्रॉम. काय यायला पाहिजे, तर इथे यायला पाहिजे बाय, राईट. ही डाईड बाय व्हायलन्स. आलं लक्षात. कारण बघा, बाकीचे पण यूज केले जाऊ शकतात, बट इथे व्हायलन्स हा शब्द आल्यामुळे आपण यूज करू शकत नाही, तिथे बाय व्हायलन्सच यायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल, जर त्याला काही आजार असता है ना, कॅन्सर असेल, तर आपण तिथं ऑफ घेतलं असतं, ही डाईड ऑफ कॅन्सर, बरोबर आहे ना. किंवा तिथे काही प्रॉब्लेम असेल, जसं की जखम असेल, जास्त खाणं असेल, तर तिथं डाईड फ्रॉम म्हणू शकतो आपण, है ना. डाईड बाय का घेतलं आपण, कारण इथे हिंसा आहे म्हणजे व्हायलन्स. डाईड बाय व्हायलन्स है ना, डाईड बाय सुसाईड. करेक्ट. असं असेल तर आपल्याला बाय तिथं घ्यावं लागतं, ते ग्रॅमॅटिकली एक्झॅक्टली करेक्ट येईल. म्हणजे डाईड बाय व्हायलन्स हे करेक्ट येणार आहे. पुढे बघा, प्रिपोजिशन डॉट 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 अकॉर्डन्स डॉट 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 द लॉ ऑफ इंडिया द प्रेसिडेंट इज द सुप्रीम हेड ऑफ द गव्हर्नमेंट. ओके. आता इथे काय येऊ शकतं, विथ टू की विथ इन की इन विथ की इन टू इन राईट. म्हणजे दोन दिलेले आहेत ना, इथे केलं पाहिजे, इथे केलं पाहिजे, पहिला इथे, दुसरा इथे, बरोबर आहे. मग सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, तर ऑप्शन सी एक्झॅक्टली मॅच होते. म्हणजे कसं, इन, राईट, in accordance with, right, in accordance with the law of India the president is the supreme head of the government, right. आता इथे जर आपण ए घेतलं असतं with accordance to the, तर हे पूर्णपणे चुकलं असतं, राईट. इन अकॉर्डन्स विथ हा निश्चित वाक्यप्रचार आहे, हा करेक्ट इडियम आहे, राईट. ज्याचा अर्थ काय होतो, च्या अनुषंगाने किंवा नियमांचे पालन करून, बरोबर आहे ना. त्यामुळे इन अकॉर्डन्स विथ यायला पाहिजे, विथ अकॉर्डन्स नाही यायला पाहिजे. ओके. त्यामुळे ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. 5 सेंटेन्स दिले, त्यामधला एक ओळखायचा आहे जो की बरोबर असणार आहे. एव्हरीबडी शुड लव्ह हिज कंट्री. एव्हरीबडी शुड लव्ह देअर कंट्री. एव्हरीबडी शुड लव्ह वन्स कंट्री. एव्हरीबडी शुड लव्ह इट्स कंट्री. एव्हरीबडी शुड लव्ह कंट्री. ओके. बघा, यामध्ये जर बघायला गेलं है ना, तर ऑप्शन सी म्हणजे पहिला स्टेटमेंट बरोबर यायला पाहिजे. आणि बोलण्यानुसार म्हटलं तर हा स्टेटमेंट आपल्याला करेक्ट वाटतो, बट ऍक्च्युली पुस्तकी भाषेमध्ये जर म्हटलं तर एव्हरीबडीच्या नंतर हिज यायला पाहिजे. बोलताना आपण देअर वापरतो, राईट, बट दिस विल नॉट बी करेक्ट इन द एक्झामिनेशन. एक्झाम मध्ये पुस्तकी ज्ञान चालतं, आणि पुस्तकी ज्ञान म्हणजे तसं नियमानुसार तिथं हिज यायला पाहिजे. सो हे एव्हरीबडी शुड लव्ह हिज कंट्री असं जर असेल तर तिथे बरोबर येतं, राईट. त्याला आपण आधुनिक इंग्रजी म्हणतो. आधुनिक इंग्रजीमध्ये देअर चालतं, बट परीक्षेसाठी हिजच उत्तर अधिक अचूक मानलं जातं. ठीक आहे. सो अशा पद्धती जर तुम्हाला एक्झाम मध्ये आलं तर हिजलाच सिलेक्ट करा. ओके. प्रश्न अगोदर व्यवस्थित समजून घ्या. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स म्हणजे आपल्याला काय सांगितलं की 5 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कुठला आहे तो ओळखायचा आहे. म्हणजेच यामध्ये 4 असे सेंटेन्सेस आहेत जे की ग्रॅमॅटिकल एरर सोबत आलेले आहेत आणि एक सेंटेन्स असा आहे तो करेक्ट असणार आहे. मग तो एक आपल्याला ओळखायचा आहे. शी इज द बेटर ऑफ द टू गर्ल्स हा पहिला सेंटेन्स आहे. दुसरा आहे शी इज बेटर ऑफ द टू गर्ल्स. तिसरा आहे शी इज द बेस्ट ऑफ द टू गर्ल्स. आणि चौथा आहे शी इज द बेटर ऑफ टू गर्ल्स अँड शी इज बेटर ऑफ द टू गर्ल्स, राईट. सो यामध्ये पहिला सेंटेन्स जो आहे तो एक्झॅक्टली करेक्ट होतो, म्हणजे ऑप्शन सी पहिला सेंटेन्स. ठीक आहे. बघा ते कसं, आता ऑफ द टू म्हटलं
राईट, ऑफ द टू असं आलं असेल, याचा अर्थ की कोणत्या तरी दोन व्यक्तींची किंवा दोन गोष्टींची, वस्तूंची तुलना केली जात आहे. बरोबर आहे. आणि यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आली म्हणजे बेटर हा शब्द जो आहे यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आलेली आहे. राईट, कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह. मग कंपॅरेटिव्ह असलं की त्याच्या अगोदर द हे उपपद वापरलं जातं, दी हे आर्टिकल वापरलं जातं. राईट, मग तसं बघायला गेलं तर सेकंड सेंटेन्स मध्ये नाहीये, है ना. आता इथे बेस्ट आलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा चुकतंय. इथे आहे आपल्याला इथे दिसतो आहे, है ना, आणि इथेही नाहीये. मग त्यामध्ये सेकंड, थर्ड आणि फिफ्थ हे ऑलरेडी एलिमिनेट झालेले आहेत. आता राहिले कुठलं, पहिला आणि चौथा मध्ये. राईट, आता बेस्ट म्हटलं हे दोन पेक्षा जास्त गोष्टींसाठी वापरलं जातं. दोन गोष्टीसाठी नाही, दोन पेक्षा जास्त गोष्टींसाठी. राईट, मग बेस्ट सुद्धा याच्यामध्ये येणार नाही. आता बेटर म्हटलं तर हे सामान्यतः दॅन सोबत येतं. फॉर एक्झाम्पल, शी इज बेटर दॅन हर सिस्टर. राईट, पण इथे एखाद्या विशिष्ट गोष्टी असल्यामुळे द बेटर असं येणार आहे. राईट, त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स मध्ये आलेलं आहे आणि फोर्थ सेंटेन्स मध्ये सुद्धा आलेलं आहे. राईट, मग ग्रॅमॅटिकल जर म्हटलं तर शी इज द बेटर ऑफ द टू गर्ल्स हे राईट आन्सर येणार आहे, म्हणजेच तुमचा पहिला सेंटेन्स येणार आहे. राईट, शी इज द बेटर ऑफ टू गर्ल्स असं नाही येणार, बिकॉज इथे तुलनात्मक असल्यामुळे है ना, आपल्याला आर्टिकल पण इथे टाकलेलं आहे ऑफ द टू गर्ल्स, है ना, ऑफ द टू असं यायला पाहिजे. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स इथे करेक्ट येतो.